अधिक महिना. या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूची उपासना केली जाते. हा अधिक महिना अगदी काटेकोरपणे दर 33 महिन्यांनी येतो. अधिक महिना हा हिंदू धर्मामध्ये एखाद्या मोठ्या पर्वाप्रमाणे असतो. या महिन्यात अनेक धार्मिक कृत्ये केली जातात. हा महिना श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावेत. स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्र पठण करावे असे सांगितले जाते. या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्री रामकथेचे पठण, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे असे देखील सांगितले जाते. पौराणिक तत्वानुसार या महिन्यात श्रीमद देवी भागवत, श्रीमद भागवत पुराण, श्री विष्णू पुराण, भविष्योत्तर पुराण इत्यादींचे श्रवण, वाचन, मनन विशेष फलदायी ठरते. भगवान विष्णू हे अधिक महिन्याचे प्रमुख देवता आहेत. म्हणूनच या संपूर्ण काळात विष्णू मंत्राचा जाप करणे विशेष फायदेशीर आहे असे म्हटले जाते. असे मानतात की जे भक्त अधिक महिन्यात विष्णू मंत्राचा जाप करतात त्यांना भगवान विष्णू स्वतः आशीर्वाद देतात, त्यांची पापे दूर करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा केली जाते. जर तुम्हाला कुठल्या स्तोत्राचे पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज जप करावा असेही जाणकार सांगतात. आणि या सगळ्या सोबतच आपल्या चॅनलवर या महिन्यामध्ये भगवान विष्णू यांच्याशी संबंधित अधिकाधिक श्लोक आणि त्यांचे मराठीतून अर्थ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्हाला हे श्लोक नक्की आवडतील याची मला खात्री आहे. चला तर मग आता आपण या व्हिडिओमध्ये भगवान विष्णू यांच्याशी संबंधित विष्णूची स्तुती करणारा एक श्लोक पाहूयात. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. या श्लोकाचा अर्थ पाहूयात. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. तोय म्हणजे पाणी. आकाशात पतितं तोयम म्हणजे आकाशातून पडलेले पाणी. आता आपल्याला माहिती आहे की पाऊस हा ढगातून म्हणजे आकाशातून पडतो आणि आकाशातून पडलेले हे जे पाणी आहे हे नद्या, नाले, ओढे यांच्याद्वारे वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. ज्याप्रमाणे आकाशातून पावसाद्वारे पडलेले पाणी ओढे, नदी, नाले यांच्या माध्यमातून सरते शेवटी समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. सर्व देवांना केलेला नमस्कार हा शेवटी विष्णूलाच जाऊन प्राप्त होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता सांगितलेल्या आहेत. आपापल्या श्रद्धेनुसार तुम्ही यापैकी कोणत्याही देवतेचे पूजन जरी करत असाल तरी अशी मान्यता आहे की या कोणत्याही तुमच्या श्रद्धेप्रमाणे या कोणत्याही देवतेला केलेला नमस्कार हा विष्णूलाच जाऊन प्राप्त होतो. सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. सर्व देवांना केलेला नमस्कार हा विष्णूला जाऊन प्राप्त होतो. श्री विष्णूची स्तुती करणारा आजचा हा श्लोक तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्याबद्दलही थोडीशी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखी काही श्लोक पाहूयात. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. थँक्यू.